वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलिसांनी ऑपरेशन शोध 4 मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या मुला-मुलींचा शोध लावला आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत देवळी पोलिसांनी एकूण 9 प्रकरणांचा छडा लावत संबंधितांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. महाराष्ट्रभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन शोध 4 अंतर्गत देवळी पोलिसांनी आपल्या अभिलेखावरील सर्व मिसिंग आणि अपहरणाच्या प्रकरणांचा आढावा घेत विशेष पथकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान मिसिंग क्रमांक 17, 20, 27 आणि 31 या प्रकरणातील हरवलेल्या 5 मुलींचा यशस्वी शोध घेण्यात आला. तसेच मिसिंग क्रमांक 26 आणि 28 या प्रकरणांमधील 2 मुलांचाही शोध पोलिसांनी कौशल्याने लावला. अशा प्रकारे 5 मुली आणि 2 मुले म्हणजेच एकूण 7 प्रकरणांचा छडा लावत पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. याशिवाय देवळी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कलम 136 उपकलम 2 अंतर्गत अल्पवयीन मुलीच्या प्रकरणातही पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणातील पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीसह तिला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ऑपरेशन शोध 4 मोहिमेदरम्यान देवळी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर 7 मुली आणि 2 मुलांचा शोध घेतला असून उर्वरित प्रकरणांचाही लवकरच छडा लावण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार संदीप कापडे यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना खारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव तसेच पोलीस कर्मचारी सतीश दरवरे, दुर्गेश बांदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.